संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यानं आत्महत्या केली। अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारली। पैठण तालुक्यातील खादगाव इथली ही घटना आहे। तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यालाच अधिकाऱ्यानं सुनावलं आणि त्यामुळे शेतकऱ्यानं आत्महत्या केली। शेतामधील पाणी बाहेर काढण्याच्या वादामधून तक्रार केली। त्या तक्रारीचा पंचनामा करण्यासाठी बालानगर महसूल मंडळ अधिकारी आणि खादगाव सज्जाचे तलाठी आले, परंतु पंचनामा करत असताना तक्रारदारालाच त्यांनी सुनावलं। त्यानंतर 45 वर्षीय शेतकऱ्यानं थेट पंचनामा सुरू असताना स्वतःच्या विहिरीमध्ये अधिकाऱ्यांसमोरच उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून संजय शेषराव कोहकडे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। सतत पाऊस पडतोय। जवळपास 15 मे पासून 15-17 सप्टेंबर आज आहे, सातत्याने पाऊस पडतोय, अतिवृष्टी होते। त्याच्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की जो शब्द दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता की आम्ही निवडून आल्यावर, आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू, आमची एवढीच विनंती आहे जी मी 1 महिन्यापूर्वी अमितभाई शहांना केली होती, पुन्हा आम्हाला ती करावी लागते की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। की जानेवारी टू सप्टेंबर दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो, दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या होते या राज्यात। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा हे वारंवार मी मगाशी आपल्याला सांगितलं की अमितभाई शहांना मी 1 महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा। हे गेले अनेक महिने आणि तुम्ही म्हणला की पंचनामे होत नाही। जो पहिली अतिवृष्टी झाली, इंदापूर असेल, बारामती, दौंड ह्या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जून मध्ये झाली, तेव्हाचे पंचनामे झाले, पण त्याचे पैसे आजही कुणाच्या अकाउंटवर आलेले नाहीयेत। आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे, आधीचे पण पैसे आलेले नाहीयेत।